सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉईज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज चॅनल आणि कलाकारमध्ये. कलाकारमध्ये फार वेगवेगळे विषय येतात, फार वेगवेगळे कलाकार येतात आणि आज आमच्यासोबत कलाकार आहे, एक आई आहे आणि एक खूप कमाल ॲक्ट्रेस आहे. तिचं मॅम खूप खूप स्वागत आहे. कबीर, वेलकम टू द शो. सगळ्यात पहिल्यांदा सुप्रभात. ओ नाईस, सुप्रभात तुला पण. म्हणजे मला कबीर खूप कल्ला करतोय मला माहिती आहे, कारण आम्ही एक कार्यक्रम बघितला ज्याच्यात कबीर आला होता आणि त्याने खूप कल्ला केलेला. सो सगळ्यात पहिल्यांदा मॅम तुमचंही खूप खूप स्वागत आहे. कबीर, सुप्रभात तुला सुद्धा. सो आता तुम्ही कबीरला ड्रॉप करताय आणि आपण निघालोय. सो हेच मस्त आहे का, बिंग अ मॉम, बिंग अन ॲक्ट्रेस अँड बिंग अ ह्युमन बिंग? काय सांगायला बद्दल? इट्स ऑल वन बिग बंडल. राईट. आय थिंक आपण सगळेच मल्टिपल रोल्स सतत प्ले करत असतो. व्हेरी ट्रू. आणि फक्त स्त्रियाच असं नाही, पण आपण सगळेच वेगवेगळ्या नात्यांमध्ये वेगवेगळे असतो. मग आपण कामाच्या ठिकाणी वेगळे असतो. सो एक ते सगळ्याचं मिळून ते जे पॅकेज असतं, दॅट इज हू वी आर एज पीपल. राईट. तर मला वाटतं की माय डे लुक्स लाईक दिस. म्हणजे दिस पार्ट ऑफ इट, जिथे काम असतं. आता फॉर एक्झाम्पल हे टेक्निकली काम चालू आहे, राईट, पण ह्यात मी एक घुसवलंय की मला कबीरला ड्रॉप करायचं. ते मी एक पूर्ण करून घेते, कारण असे गाडीने जाणार होतो, तसंही फिरत फिरतच बोलायचंय. एक्झॅक्टली. देन माइट इज विल ड्रॉप. त्यात मी अजून एक गोष्ट इन्व्हॉल्व करणार होते. माझ्या आईच्या घरून जाऊन मला काहीतरी सामान उचलायचं होतं. But I spared you all. I did not do that. मी ते नंतर करीन. सो कबीर, मला सांग, द बेस्ट पार्ट, तू काय करतो? टाइमपास. ओ दॅट्स त्याच्या नाईस. शाळेत खूप हँडवर्क शिकवतात. Exactly. खूप उत्तम क्रोशे करतो आणि आता तो हे करतोय. डू यू हॅव एनी ऑफ युअर क्रोशे प्रोजेक्ट्स, कबीर? प्रोजेक्ट नाही माझ्याकडे. मी आता काहीतरी टाइमपास करतो. तू क्रोशे करतोयस का तू क्रॉस स्टिच करतोयस? क्रोशे करतोयस. गाडीमध्ये गेलो तर माझे डोळे जाईल. मला एक सांग ना, म्हणजे आता गिरजा मॅमकडे आहेत म्हणून, तुला त्यांच्यातली बेस्ट क्वालिटी काय वाटते रे? बेस्ट क्वालिटी ऑफ युअर मॉम? आई मिठी माणसं मारते. अरे किती गोडा. आणि एक वन मोर, आणि काहीतरी फिलॉसॉफिकल सांग की छान तू जसं. आता माझं मूड नाही फिलॉसॉफी. अच्छा, आता फिलॉसॉफिकल मूड नाही. सॉरी गाइस. कबीर के ज्ञान के मोती आता नाही आई मिळाले. मला मस्त जेवण बनवून देते, मस्त मखाणे बनवून ओके. सो बेसिकली युटिलिटी, युटिलिटीच्या गोष्टी देते. नॉट 100%, म्हणजे आई मस्त आहे, म्हणजे काइंड आहे असं. काइंड आहे. वा. आई काइंड आहे. हो, आई फार रागवत नाही का रे? फार रागवत. दॅट्स द गुड पार्ट. That's the good part. ओके. Next time you can say that. Just giving you options. आई छान स्वयंपाक करते, आई चांगल्या मिठ्या मारते, आई चांगले मखाणे बनवते. अँड द लास्ट इज आई चांगलं म्हणजे रागवते सुद्धा. म्हणजे रागवत सगळं नाही, झालं तर रागवत नाही जास्त. हा. नीट रागवत. आणि जर का उगाच रागवत तर मला सॉरी म्हणतो. ओ या दॅट्स ग्रेट. पण मला एक खरं सांगा ना, आता कबीर बसला म्हणून आणि आपण ड्रॉप करतो म्हणून, व्हॉट इज दॅट वन थिंग यू वॉन्ट टू मेक हिम लर्न, की तुम्हाला त्यांनी ही गोष्ट आत्मसात केली पाहिजे, शिकली पाहिजे? व्हॉट इज द वन थिंग यू वॉन्ट हिम टू लर्न? अ न्यू लँग्वेज. इन टर्म्स ऑफ क्वालिटीज, या मला वाटतं की काइंडनेस. सगळ्याकडे बघण्याचा आणि प्रत्येक गोष्टीला अप्रोच करताना एक मनात काइंडनेस असला पाहिजे. ते मी त्याला वारंवार सांगतही असते. म्हणजे एखादा शाळेत कुठल्या तरी मित्रमैत्रिणीबरोबर भांडण झालं आणि काहीतरी की तो दुःखच आहे आणि तो असं काहीतरी खूप रागाने म्हणावं असं वाटलं, तर मी बऱ्याचदा असं म्हणते की एकदा हा पण विचार करून बघ की मे बी ही इज नॉट हॅड अ गुड डे. आज घरी त्याला आई रागवली असेल किंवा काहीतरी त्याच्या मनासारखं झालं नसेल म्हणून तो जरासा वेड्यासारखा वागला. असं होतं प्रत्येकाच्या आयुष्यात. सो ट्राय अँड सी दॅट पीपल आर ऑल्सो कमिंग फ्रॉम समवेअर. ट्राय अँड बी ॲज काइंड एज यू कॅन. पहिल्यांदा ड्रायव्हिंग व्हील कधी तुमच्या हातात आली? वेन डिड यू स्टार्टेड ड्रायव्हिंग? या कारचा वेळ कधी तुमच्या आयुष्यात आला? त्याबद्दल प्लीज आम्हाला सांगा पटकन. पहिल्यांदा सो जनरली असं होतं ना की एक पर्टिक्युलरली 17-18 वर्षाची पोरं झाली की त्यांना एक मोपेड मिळते किंवा एक स्कूटी मिळते किंवा बाईक मिळते. तर तसं काही माझ्या आयुष्यात घडलं नाही. मी टू व्हीलर चालवलीच नाही कधी. मी टू व्हीलर चालवू शकते टू सेव्ह माय लाईफ, पण मी ट्रॅफिकमध्ये टू व्हीलर नाही चालवू शकत. सो मी पहिलं म्हणजे रस्त्यावर चालणारी वस्तू जी असते ती मी पहिली जी हातात घेतली ती सायकल, नंतर ती गाडीच होती. सो मी आय थिंक 18-1 वर्षाची असताना मी आय अप्लाइड फॉर अ लायसन्स. मी प्रॉपर एका ड्रायव्हिंग स्कूलला गेले आणि मी गाडी चालवायला लागले. त्याच्या काहीच दिवसानंतर मी माझी पहिली गाडी विकत घेतली, स्वतःच्या ऑलमोस्ट स्वतःच्या कमाईने.
राईट आईने थोडेसे पैसे दिले होते, पण तोपर्यंत मी काम करू लागले होते कारण मी खूप लहान असतानापासून काम एक्झॅक्टली. करायचे. सो ऑल्टो एक घेतली होती सेकंड हँड सो दॅट काही ठोकले वेगळे Exactly. उगाच मनाला खूप त्रास. त्रास होत नाही. राईट. सो माझ्याकडे एक सिल्वर कलरची माझी ऑल्टो होती जिने माझी खूप साथ दिली पुढे Right. अनेक वर्ष. किती वर्ष झाली मी इतकी वर्ष गाडी चालवते. ही गाडी तरी मी खूप कमी चालवली कारण ही जनरली माझ्या ड्रायव्हरच्या हातात असते. व्हेरी ट्रू. ह्याच्या आधीची जी गाडी होती माझी फिएट ती मी 1.25 लाख किलोमीटर मी चालवली आहे. मुंबई पुणे खूप मुंबई असेल ना तुमचं एका पुणे वेळी. मुंबई गोवा कुठेही चालवली आहे मी गाडी. मी किती गाडी चालवू शकते. सुपर. मला ही शाळेला सोडायची या त्या फ्लॅटमध्ये. वाव नाईस. पण फॉर्च्युनेटली ऑल 4 ऑफ माय प्लेज आर सच दॅट ते असे सगळ्याचे खूप शोज होतात अशी ती Very true. नाटकं आहे. त्याच्यामुळे राईट नाव सो इट इज हिंदी 4 नाटकं चालू 4 आहेत नाटकं. इन ऑल 4 लँग्वेजेस. एक हिंदी, एक मराठी, एक इंग्रजी आणि एक गुजराती. हिंदीमध्ये लघु नावाचं एक नाटक सुरू बरोबर. आहे जे 3 परफॉर्मर्स आम्ही आहोत. आम्ही तिघही एक सोलो परफॉर्मन्स परफॉर्मन्स करतो. राईट. सो प्रत्येकाचा परफॉर्मन्स एक 25 ते 30 मिनिटांचा आहे. असे ते 3 परफॉर्मन्सेस आहेत एकत्र. एक इस्मत चुगताई यांची गोष्ट आहे. बरोबर. एक कृष्ण बलदेव वैद या लेखकाची गोष्ट आहे जी मी करते, उडान नावाची. आणि एक रेडी या आणि एक आहे मानव कॉलची गोष्ट आहे सपना नावाची. ती एक अभिनेता करतो. मी इशिता शर्मा आणि जेमिनी पाठक असे ती करतो. देन इंग्लिश नाटक आहे गौहर जे म्युझिकल आहे. राईट. त्याचा आत्ता 13 जूनला NMACCला प्रयोग आहे. सो इफ फ्री प्लीज कम. शुअर. ते आहे. त्यानंतर मी एक अत्यंत गाजलेलं नाटक आहे वजायना मोनोलॉग्स नावाचं. ते गेली 22 वर्ष इंग्रजी आणि हिंदीत होत आहे. त्याचा मी गुजराती प्रयोग करते. 4 plays at one. Super. Plays at one time. The fourth Yeah. play is obviously थकीशी संवाद. एक्झॅक्टली. जे मराठी नाटक आहे जे सती शाळेकरांचं नाटक आहे. आणि मला मी याच्या आधीही बोलले पण मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की सती शाळेकरांच्या नाटकातली ओरिजिनल कास्ट म्हणून माझी ओळख असेल. 22 वर्षांनी तब्बल त्यांनी नाटक लिहिलं आहे. Exactly. त्यांची बरीच नाटकं मी वाचली आहेत. त्यातले काही ओरिजिनल कास्टचे प्रयोगही पाहिलेत. बेगम बर्वे मी चंद्रकांत काळे आणि मेडेकर आणि यांनाच परफॉर्म करताना पाहिलं. मोहन आगाशे. तर खूपच इंटरेस्टिंग अनुभव आहे. आणि आत्तापर्यंत ज्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत त्या म्हणजे त्याचं काय करावं मलाही कळत नाही कारण खूप आवडतं लोकांना. आणि म्हणजे खरं सांगावं तर नाटक करत असताना असं थोडीशी ऑब्जेक्टिव्हिटी जाते ना. खरं. नक्की काय वाटणार लोकांना कळत नाही. तर ते असं खूप भलतंच आवडलंय लोकांना. त्यामुळे मला खूप आनंद होतोय. पण ह्याच्या सगळ्याची सुरुवात गिरिजा मॅम कडून झाली हो. वेन वॉज दॅट ऍक्टिंग ऑल स्टार्टेड एव्हर? तर एक परफॉर्मेटिव्ह एक फ्लेअर आधीपासून होता. Right. काहीतरी एक स्टेजवर मी 4 वाक्य बोलू शकायचे न घाबरता. किंवा आता कसं होतं एखादी व्यक्ती ऍक्टर झाली किंवा एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीत तिने करिअर केलं की बरोबर. लहानपणीच्या सगळ्या गोष्टी ज्या त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी पूरक असतात तर मग त्यांच्या अशा रंजक गोष्टी करून घरातले सांगतात लहानपणी बरं का एकदा ना Fancy dress competition असं केलं. सगळ्यांचंच आयुष्यात असं घडत असतं. राईट. एव्हरीबडी इज पार्ट ऑफ सम स्कूल प्ले. कुठल्या तरी फॅन्सी ड्रेसमध्ये कमाल काहीतरी केलेलं असतं. हे सगळ्यांच्या आयुष्यात घडत असतं. मी लहान असताना खूप नाटकांमध्ये शाळेत असं डान्समध्ये मी ऍक्च्युली डान्स करायचे. नाटकात कमी काम करायचे. मी नाचायचे जास्त. राईट. तर मी भरतनाट्यम शिकले आयुष्यभर. त्यामुळे सतत ते पुष्पांजली अंजलीवाला डान्स करायचं. शाळेमध्ये दरवर्षी मला तो करायचाच असायचा. म्हणजे आता काय ऑप्शनच नसायचा. राईट. आणि मग कपडे बदलून एक दुसरा कुठला तरी छोटासा डान्स पुढे फंक्शन मध्ये. सो मी बेसिकली डान्सर होते. एक्झॅक्टली. गाणं म्हणणं आणि अभिनय करणं हे खूप नंतर चालू झालं. अभिनय त्यातल्या त्यात थोडासा कारण काय बाबा असल्यामुळे. एक्झॅक्टली. मला आणि आनंद अभ्यंकर यांची मुलगी सानिका ही सुद्धा माझ्या शाळेत होती. ती मला Right. 2 वर्ष ज्युनियर होती. सो आम्हाला दोघींना नेहमी ऍक्टिंगचे पार्ट्स मिळाले. कुठली शाळा तुमची? माझी शाळा कांदिवली. ठाकूर विद्यामंदिर Okay. कांदिवलीची. सो आय एम फ्रॉम मलाड. मला ते माहिती आहे. आय एम फ्रॉम महिंद्रा. यू आर मकाबो. एक्झॅक्टली. यू आर मकाबोज. मकाबोज मलाड कांदिवली बोरिवली. Exactly. Everybody who doesn't know. As you don't know about it, this is wrong. दुश्मन कॅटेगरी सखाबा. सखबा. Santa Cruz Card Backdrop. आणि
आणि त्याच्या पुढच्या लोकांना आपण भेटतो आम्ही नाही जात. आम्ही नाही जात तिकडे. आणि हा इतका बेजार किस्सा आहे. हा Exactly. किस्सा काय, प्रसाद खांडकेकर बरोबर. माझ्या कॉलेजमध्ये होता. राईट. प्रसाद खांडकेकर एक एकांकिका करत होता ज्याचं नाव होतं खो. बरोबर. त्यात प्रसाद आणि आमचा अजून एक मित्र होता आणि राजीव शिरसटकर ही एकांकिका बसवत आमच्या कॉलेजसाठी. आणि त्याच्यात मी होते म्हणजे आणि अजून एक मुलगी होती आणि 2 मुलं होती. म्हणजे मी आधी नव्हते, आधी त्यांची रिहर्सल एका मुलीबरोबर झाली होती. तिने पळून जाऊन लग्न केलं तर ती नाहीशी झाली. पण तिच्या घरी फोन करावा तर ते आमच्यावरच ह्यांच्यावरच रागवायचे. एक्झॅक्टली. का फोन करताय? म्हणजे ती सापडत नव्हती ना. ती मुळात तिने पळूनच जाऊन लग्न केलं होतं, त्यामुळे ती कशी सापडणार. व्हेरी ट्रू. तर तिला कुठेच ती कॉल करण्याजोगी नव्हती. म्हणून आयत्या वेळेला कोण 2 दिवसात हे करणार, तर असं मला प्रसादने विचारलं की तू करशील का. कारण बाय देन मी ऑलरेडी प्रोफेशनल काम करत होते, त्यामुळे मी कॉलेजला यायचंच नाही. कॉलेजलाच यायचं नाही तर एकांकिकेत काम करणार. आणि मी सायन्सला होते आणि सायन्सच्या मुलांना कोणी काय फार विचारत नाही. तर मला त्यांनी विचारलं तू करशील का, तर मी म्हटलं हो करेन. असं म्हणून मी हो म्हटलं आणि मग मी ती एकांकिका केली आणि मला त्याचं काहीतरी पारितोषिक मिळालं सपोर्टिंग ऍक्ट्रेसचं आणि माझा छोटासा रोल होता आणि मजा आली मला खूप करताना ती एकांकिका. सो प्रसाद आणि माझी हे कशी खूप वियर्डच मेमरी. आणि आम्ही एका कॉलेजमध्ये होतो, तो सिनियर होता आय थिंक मला एखादं वर्ष, पण हो आम्ही एका कॉलेजमध्ये होतो आणि आम्ही एक एकांकिका केली आहे कॉलेजमधली. एक काहीतरी नावाला असू दे की कॉलेजच्या एकांकिकेत भाग घेतला. वेळ भाषेत काम करण्यामध्ये तुम्ही प्रत्येक ऍक्टरचं कौतुक करताय की मी ह्यांना पाहिलं होतं, आज मी त्यांच्यासोबत काम करते. एक खूप वंडरफुल. वेगळ्या भाषेतले ऍक्टर्स सोबत काम करण्याचा एक आनंद, त्यांची भाषा आत्मसात करण्याचा आनंद, त्यांच्या स्क्रिप्टमधलं वेगळेपण, त्यांच्या कॉन्सेप्टमधलं वेगळेपण असेलच ना. वेगळे कल्चर आहेत, वेगळ्या गोष्टी आहेत. हे काम करायला आपल्याला मिळतंय, हेच ऍक्टर म्हणून फ्लरिशिंग आहे का असं तुम्हाला वाटतं? ॲब्सोल्युटली. मला वाटतं कुठल्याही प्रकारचं काम करायला मिळणं हे ह्याच्यासाठी माझ्या मनामध्ये फक्त ग्रॅटिट्यूडच आहे. कारण मला या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे की माझ्या ठिकाणी असण्यासाठी इतकी लोक इतक्या वेगवेगळ्या ठिकाणाहून मुंबईत येत आहेत किंवा इथे जे आहेत ते स्वप्न पाहत आहेत. त्यामुळे मी जे काही करू शकते, मला ज्या काही ऑपॉर्च्युनिटीज, मला जे ॲव्हेन्यूज आत्ता आहेत ओपन, हे माझ्याकडे असणं ह्याच्यासाठी माझ्याकडे फक्त ग्रॅटिट्यूडच आहे. त्यात मला असं वाटतं की जर मी अशा ठिकाणी आहे की जिथून मला हे सगळं ॲक्सेस मला करता येत आहे, तर मी जास्तीत जास्त वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करावा. मला फार इंटरेस्टिंग वाटतं माझ्या कम्फर्ट झोनमधून मी स्वतःला जेव्हा पुश करते किंवा मला जे नेहमीचं आवडीचं ओके वाटणारं असतं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं. तर एका वेळेला वेगवेगळ्या मीडियम्समध्ये काम करणं सुद्धा एक्साइटिंग असतं. मीडियम्स बरोबरच भाषांमध्ये पण वेगवेगळं काम करणं पण एक्साइटिंग असतं. कारण तो राईटली लाईक यू सेड, प्रत्येक सगळंच बदलतं. म्हणजे तुम्ही कल्चरल कॉन्टेक्स्ट बदलतात, सिंटॅक्स तुम्ही कसं बोलता ती भाषा, त्याच्यातले थोडे लहेजा बदलतो, बोलण्याचा सगळं बदलतं. तुम्ही आताच म्हटलात की ना प्रत्येक माध्यमात तुम्ही कामं करता. म्हणजे तुम्ही कुठेच एक साच्यात तुम्ही बांधलं स्वतःला घेतलं नाही आणि ना तुम्ही स्वतः बांधला गेलात. म्हणजे तुम्ही टेलिव्हिजनवरही काम केलं, तुम्ही सिनेमातही काम केलं. मला तो प्रश्न फार युज्युअल वाटत नाही की वेबसिरीजमध्ये काम करणं वेगळं असतं, सिनेमात. मला वाटतं काम हे काम असतं आणि प्रत्येक ॲक्टर करतो वेगवेगळ्या ॲव्हेन्यूत. तर बरोबर आहे, पण तरी सुद्धा ना माध्यम महत्वाचं असतं. एक्झॅक्टली, त्याच्याबद्दल सांगा ना मला. तर प्रत्येक माध्यमाचं थोडं ग्रॅमर वेगळं असतं. याचं कारण आता खूप गोष्टी आहेत. नाटकात तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा तुम्हाला नक्की कोण पाहतंय, तो प्रेक्षक कुठे बसलाय, त्याला तुम्ही कसे दिसताय, तुमचं अख्खं शरीर त्या व्यक्तीला दिसतंय. तो तुमचा अभिनय हा फक्त वाचिक नसतो, तो आंगिकही असतो. सिनेमात तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा त्याचं एडिटिंग पॅटर्न खूप वेगळं असतं. त्याला कसं बघितलं जातं, एखादी व्यक्ती तुम्हाला मोठ्या पडद्यावरती एका पर्टिक्युलर डिस्टन्सहून बघते, तुमचा एवढा मोठा चेहरा असा 35 mm वर ब्लोन अप दिसणार आहे तुमच्या क्लोजअप्स मध्ये. तुम्ही एक भुवई एवढी हलवली ना तरी ते दिसणार आहे, ते मोठं दिसणार आहे. OTT परत तुम्हाला बघणार प्रेक्षक कुठे बसलाय, त्यांच्या घरात बसलाय, तो छोट्या स्क्रीन्सवर बघतोय, मोबाईलवर बघतोय तिथे गोष्ट किंवा तिथे प्लॉट आणि ड्रायव्हिंगचं जे कारण असतं OTT वरच्या गोष्टींचं ते वेगळं असतं. सो तिथे तुम्ही त्या बिगर स्कीम ऑफ थिंग्स मध्ये तुम्ही कुठे आहात, मग तुम्ही कशा प्रकारचा अभिनय केला पाहिजे, तुम्ही जास्त पात्र वाटला पाहिजे. काम हे काम असतं. ऍब्सोल्युटली राईट.
पण टॅलेंट किंवा आतून जे उपज ज्याला म्हणतो त्या व्यतिरिक्त क्राफ्ट जी ऍक्टरची असते, जी आपण मला असं वाटतं की मी तर आयुष्यभर शिकतच राहणार आहे, राईट. ती त्याचा योग्य तो वापर योग्य त्या माध्यमानुसार आपल्याला करता आला पाहिजे किंवा ते बदलता आलं पाहिजे. या सगळ्यानंतर ना आता मला तुमच्या एका अजून एक आवडीविषयी बोलायचं, ती म्हणजे गाणं. म्हणजे एक खूप मस्त शो पण सोनी मराठीवर आला, ज्यात तुम्ही सगळे लोक इतकं स्वतःला तुम्ही गाण्यामध्ये एक्सप्लोर केलं आणि लोकांसमोर आणलं. वॉज अ व्हेरी ब्युटिफुल एक्सपिरियन्स. आणि गाण्याचं वेड व्हॉट फ्रॉम व्हेन? सो माझ्या घरात सगळेच एकतर गातात किंवा वाद्य तरी वाजवतात. व्हेरी ट्रू. माझे दोन्ही कझिन्स श्रुती भावे आणि श्रीरंग भावे Exactly. दोघंही संगीतातच त्यांचं करिअर आहे. माझी मामी ज्याच्याकडनं मीही लहान असताना शिकले, सरिता भावे, ती गाते. माझा मामा म्हणजे तिचा नवरा व्हायलिन वाजवतो, माझा धाकटा मामा तबला वाजवतो. सो आमच्या घरामध्ये बेसिकली सगळे, माझी आई उत्तम गाते. ती कधी Right. फॉर्मली शिकली नाही आणि तिने पुढे त्याचं काही केलं नाही याची मला खूप खंत वाटते, पण ती उत्तम गाते. सो असं सगळं असल्याने माझे वडीलही चांगलं गातात. Exactly. म्हणजे जे काही थोडंफार कार्यक्रमांमध्ये कधीतरी त्यांनी म्हटले ते सुरत गातात, छान गातात. राईट. तर कोणीतरी सगळेच त्यांना फरमाईश गातात. करतच. करेक्ट. त्यामुळे सगळेच गातात. तर ते एक गाणं शिकणं हा काही असा खूप वेगळा मुद्दा नसायचा आयुष्यातला. गाणं तर घरातच होतं. त्याच्यामुळे आमची मुलगी ना गाणं शिकते असं मला काही त्याचं फार वाटायचं नाही. गाणं तर सगळेच गात, म्हणजे गाणं घरात सगळेच गातात ना. माझ्या घरी जी ताई तेव्हा काम करायची ना, 24 तास ती आमच्याकडेच असायची. कबीरला सांभाळायची, घरात बघायची सगळं, प्राजक्ता. आणि खूप गोड मुलगी. तिचं तर लग्न झालं त्यामुळे ते आता नाहीये. तर ती एकदा असंच काम करता करता माझ्याकडे वळली म्हणे, काही झालंय का ताई? अरे म्हटलं का, काय? गाणंच म्हटलं नाही तुम्ही किती दिवसात. तुम्ही स्वयंपाक करताना गुणगुणत नाही, हे तिने कधी अनुभवलंच नव्हतं. कानाला खडा लावला की मी कॉम्पिटेटिव्ह टाईपच्या एन्व्हायरमेंट मध्ये गाणी नाही म्हणणार यापुढे कधी. शिकत राहीन मी. सो मी तेव्हापासून गेली 4 वर्ष सिंगिंग स्टार कधी आता 20 मध्ये झालं. एक्झॅक्टली. मी गेली 4 वर्ष ध्रुपद शिकते. सो ते मी कंटिन्यू करते आणि मी शिकत राहणार आहे फॉर ॲज लॉंग एज आय वॉन्ट. पण स्वानंदासाठी, परफॉर्मन्ससाठी, स्पेशली जिथे असं कोणी मला जज करणं खूप स्ट्रेसफुल असतं. व्हेरी ट्रू. नेहमी असं म्हणतं आयुष्यात चालण्यासाठी आपल्या प्रत्येकाकडे एक मोटो ऑफ लाईफ असतो. करेक्ट. आपण कोणीही म्हटलं ना की मी लाट येईन तसं पोहायचं, पण लाट येईन तसं पोहायचं ही मोठं आहे. सो तुम्हाला जर मी विचारलं की तुमच्या या सिनेसृष्टीत किंवा या क्षेत्रात वावरण्याचा मोटो आहे तरी काय? इज इट बी पॉझिटिव्ह? इज इट कीप वॉकिंग? इज इट कीप वर्किंग? इज इट कीप ट्राईंग? आहे तरी काय तुमचा मोटो या क्षेत्रात वावरण्याचा? डीप आहे का नाही? डीप पेक्षा आय एम ट्राय टू एनकॅप्सुलेट खूप वेगवेगळ्या गोष्टी ज्या आता माझ्या डोक्यात येत आहेत. आय फील लाईक इट्स कीप वॉकिंग विथ अवेअरनेस. इट्स नॉट जस्ट कीप वॉकिंग. माइंडलेस वॉकिंग नाही आहे. राईट. यू हॅव टू ऑल्सो बी अवेअर ऑफ तुम्ही काय कुठे चालताय, काय करताय. कारण म्हणजे हे एक असं प्रोफेशन आहे जिथे तुमचा इम्पॅक्ट बऱ्यापैकी मोठा असतो. बरोबर. तर प्रत्येक वेळा जाणवत नसलं ना तरी मी म्हटलेली एखादी गोष्ट खूप लोक ऐकतात. बरोबर. तर त्यामुळे मला या गोष्टीचा अवेअरनेस असायलाच पाहिजे की मी काय करते. राईट. कारण ते खूप लोक बघतायत. म्हणजे ह्यानी घाबरून जाऊन आपण मनाला वाटेल तसं वागायचं नाही का, तर तो प्रत्येकाचा आपापला प्रश्न आहे. पण सिम्पली आपण कुठे चालतोय, आपण आपल्या चालण्याचा काय इम्पॅक्ट होतो आहे. ऍक्टर, ॲज अन आर्टिस्ट, ॲज अ क्रिएटिव्ह पर्सनॅलिटी, तुम्ही कुठे उभे आहात आता. या सगळ्या गोष्टींची सेन्सिटिव्हिटी ठेवून, अवेअरनेस ठेवून चालत राहणे ऑफकोर्स. तर आपण नेहमी असं म्हणतो की गाडीत ना आपल्याला निखळ कधी कधी गप्पा मारायला आवडतं, कधी कधी शांत बसायला आवडतं. जर तुम्हाला एक संधी दिली की या बाजूच्या सीटवर तुम्हाला कुठल्या तरी एका व्यक्तीला बसवायचं आहे, ती व्यक्ती तुम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं असो नसो, तुम्हाला त्यांच्यासोबत काम करायची इच्छा असो, या क्षेत्रातलीच असो, असं काही गरजेचं नाही, पण ती कोण व्यक्ती ज्याला तुम्हाला इकडे बसवायचं आणि निखळ गप्पा मारायच्या? एक अशक्य नाव आहे. तर ह्याबद्दल मला जरा मिक्स्ड फिलिंग्स आहेत. कारण असं म्हणतात ना, यू शुड नेव्हर मीट युअर हिरोज. राईट. कारण ते जर तुमच्या मनात त्यांची जी इमेज आहे तसे जर ते नसले तर तुमचं हार्ट ब्रेक होतं. तर हा हायपोथेटिकल प्रश्न असल्यामुळे मी त्याला एक हायपोथेटिकल उत्तर देते. प्लीज द्या. हे होईल ना होईल मला माहित नाही. नाही झालं तरी काही हरकत नाही. मला नाही भेटायचंय त्यांना खरं.
अशी एक व्यक्ती जी ऍक्च्युली गाडीत सतत माझ्या बरोबर असते, राईट फक्त ती कधी शेजारी बसली नाही. राईट. रहमान, हाऊ आय वुड लव्ह टू टॉक टू दॅट मॅन. आणि ते स्पॉटिफाय रॅप्ट करतात ना राईट. हो हो. तर मी जगातल्या 1% लिस्नर्स पैकी आहे रहमानच्या. एव्हरी इयर इतकं रहमान ऐकते मी. सो मी खूप मोठी फॅन आहे या रहमानची. आणि फक्त म्युझिक आवडतं, गाणी आवडतात, मज्जा येते ऐकताना. काय कमाल काय काय केलंय. ह्या पलीकडे जाऊन माझ्या लहानपणीपासनं माझ्या वडिलांना खूप कुठून कुठून कॅसेट्स गोळा करायची सवय होती. सो ते चेन्नईहून आणि कुठून कुठून रहमानच्या ओरिजिनल तमिळ, तेलुगू आणि तमिळ कॅसेट्स आणायचे. सो मी अगदी लहान असतानापासून तिरडा रोजा, बॉम्बे, मे माधव या सगळ्या फिल्म्सच्या कॅसेट्स ऐकल्या वॉकमॅनमध्ये. बट सुपर, थँक्यू सो मच फॉर कमिंग ऑन दिस शो. आय होप यू लाईक्ड इट. It was a lot of fun. I've never done this. Thank you. आणि खूप धमाल आली. आणि तुम्ही खऱ्या अर्थानं जसं म्हणताय, लेट्स वॉक विथ अवेअरनेस. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि गाणं राहिलं. येस. फाकी दिए प्राणेर पाखी उडी गेलो एलो ना आमार. फाकी दिए प्राणेर पाखी उडी गेलो एलो ना आमार. फाकी दिए प्राणेर पाखी उडी गेलो एलो ना आमार. फाकी दिए प्राणेर पाखी उडी गेलो এলো না আমার. বলো সখী কোথায় যাব, কোথায় গেলে পাখি পাবো. বলো সখী কোথায় যাব, কোথায় গেলে পাখি পাবো. বলো সখী কোথায় যাব. বলো সখী কোথায় যাব, কোথায় গেলে পাখি পাবো. ফাঁকি দিয়ে প্রাণের পাখি উড়ি গেল এলো না আমার. ফাঁকি দিয়ে প্রাণের পাখি উড়ি গেল এলো না আমার. ফাঁকি দিয়ে প্রাণের পাখি উড়ি গেল এলো না আমার. क्या बात है. सुपर्ब. आउटस्टँडिंग. सो वंडरफुल सॉन्ग यार. व्हेरी ब्युटिफुल सॉन्ग. Thank you. सुपर्ब. This is part of Gohar. सुपर्ब. मजा आली. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. Thank you.